एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते आता. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं मराठी नवीन वर्ष आहे, सो या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता ऑलमोस्ट आमचा आवरून झालेला आहे. आता राधाची अंघोळ वगैरे करतोय, तिला रेडी करतोय. तिला रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. अँड स्टे ट्यून. हॅपी हॅपी उभी राहा. हॅपी गुढीपाडवा. 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 राधाकडून पण तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी वगैरे उभारून झालेला आहे. आणि आज मी स्वयंपाकामध्ये बनवत आहे पनीर मसाला आणि त्यासोबत भरपूर साऱ्या गोष्टी बनवणार आहे. चला तुमच्यासोबत शेअर करते. हा असा मसाला मी रेडी केलेला आहे. त्यामध्ये आहे 2 कांदे आणि 1 लसूणची पूर्ण पाकळे, म्हणजे जसं 7-8 पाकड्या असतील, आणि थोडंसं कोथिंबीर आणि आलं. हे सगळं मिक्सरमध्ये आता मी ग्राइंड करून घेणार आहे. टमाटा मी नंतर करेल, हे आधी करून घेते. सगळ्यात आधी तर आता मी पनीर तळायला टाकते. अशा पद्धतीने पूर्ण मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. दोन शिट्ट्यांमध्ये भात रेडी. आजचा बेत आहे श्रीखंड पुरी. त्यानंतर छान अशी पनीरची भाजी बनवली, मीडियम ग्रेव्ही, जिरा राईस आणि भजी पापड. ते तर कॉमनच असतं, ते आपल्या प्रत्येकाच्या घरी प्रत्येक सणाला हे बनतंच. पण गुढीपाडव्याला स्पेशल म्हणजे श्रीखंड पुरी असते आमच्याकडे. आंबारस आम्ही अक्षय तृतीयापर्यंत नाही खात.
सो आमचं जेवण वगैरे तर झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि आत्ता राधा झोपेतनं उठलेली आहे. जसं आमचं पूजा वगैरे झाली ना, राधाला खूप जास्त झोप येत होती तर ती झोपून गेली. आणि मग त्यानंतर मग आमचं सगळं जेवण वगैरे बनवून झालं, जेवण झालं. आणि आत्ता राधा उठलेली आहे आणि उठल्या बोलली मम्मा मला भूक लागली है ना राधा. तर तिला आता मी जेवण बनवते. तर तिच्यासाठी मिळालेलं आहे श्रीखंड, पुरी आणि चिप्स, चकली वगैरे तिला तळून दिलेली आहे. चिप्स न हो, तिला तळून दिलेलं आहे. आणि आता राधा जेवण करणार. दादाला श्रीखंड पुरी खूप आवडते. सो आता मी तिला भरवते. अँड आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. राधा से बाय.